आणि जो काही प्रयत्न आहे तो सगळा प्रयत्न हा त्या आत्मस्वरूपापासून दूर जाण्याच्याच उपयोगी पडतोय. आत्मस्वरूपापर्यंत कोणत्याही प्रयत्नाने पोचता येत नाही. याचा अर्थ कर्म करू नयेत असा अर्थ नाही. कर्मांचा उपयोग असा आहे की जसा काट्याने काटा काढावा तसा रजतमात्मक जे प्रयत्न करण्याची बुद्धी आहे ती घालवण्यासाठी सत्वाचा सात्विक अहंकार हा वाढवला पाहिजे. आणि हेच बिभीषणाच्या उदाहरणातनं दाखवून दिले की सात्विक अहंकाराला जेव्हा खतपाणी घातलं गेलं तेव्हा राजस अहंकार जो रावण आहे आणि तामस अहंकार यांना मारण्याची युक्ती हा सात्विक अहंकार देतो. आणि मग त्या दोघांना मारून झाल्यानंतर त्या सात्विक अहंकारालाही तिकडेच ठेवून रामराय पुन्हा आपल्या राज्यात म्हणजे आत्मा रामात पुन्हा येतात. तर ते ह्यानी आपण पाहू. एकदम शेवटची गोष्ट सांगितली आता, पण सिरियली पदाप्रमाणे जाऊ. तर राजस अहंकारे स्वानुभूती सीता नेली हनुमंता आता धावे. म्हणजे जेव्हा तो राजस अहंकाराने स्वानुभूती सीता गेली, जेव्हा मला अमुक करायचंय तमुक करायचंय, सर्वात पहिलं म्हणजे संकल्प विकल्प निर्माण झाले, अमुक मला पाहिजे आणि तमुक मला नको. आणि मग इष्टफल प्राप्ती आणि अनिष्ट फल निवृत्ती म्हणजे हवं ते मिळवणं आणि नको ते घालवणं याच्या करता एकदा प्रयत्न सुरू झाला की तो प्रयत्न करताना आपलं आत्मस्वरूप जे आहे ते आनंदरूप जे आहे ते निर्विचार स्थितीत आहे. तिथे विचार नाही, प्रयत्न नाही, काही नाही. ती केवळ सत चित आनंद त्रिकालाबाधित अशी ती ते आत्मस्वरूप असताना अमुक अमुक हे केलं आणि मुक्ती मिळाली असं नाहीये. जोपर्यंत तिथे अडकलेलो आहे तोपर्यंत तो व्यवहाराला बोलावं लागतं. पण मूळ स्वरूप असताना तिथून जे बाजूला गेलो, जे प्रयत्नात अडकलो, ते प्रयत्नात अडकल्यामुळे त्याच्या विरुद्ध सात्विक प्रयत्न होऊन पुन्हा शांत अशा आत्मस्थितीत जाण्यासाठी सर्वात पहिलं काय करावं लागतं तर विवेक विचार, नित्य अनित्य वस्तू विवेक, क्षेत्र क्षेत्रज्ञ विवेक, हेय उपादेय विवेक, हे जे सगळे सांगितलेले आहेत ते विवेक करून कोणते प्रयत्न करावेत आणि कोणते नाही, सात्विक प्रयत्न करावेत आणि ते सोडावेत ही कधी, हे ज्यांनी कळतं तो विवेक म्हणजे हनुमंत आहे तिथे. त्यामुळे आत्मानुभूती नाहीशी झाल्यावर ती पुनःप्राप्त होण्याकरता आवश्यक काय आहे तर हनुमानजींची आवश्यकता आहे, विवेकाची आवश्यकता आहे. तर विवेक काय करतो? आता आपणही विचार केला तर आत्मानंद किंवा आत्माराम आपण हे शब्द वापरतोय किंवा ती आत्मानुभूती हा शब्द वापरतोय, पण ते ऐकताना बोलतानाही आपल्याला जाणीव आहे की आपण त्याच्यापेक्षा किती लांब आहोत. खरं तर नाही आहोत. खरं ती आत्मस्थिती आहे. पण आत्ता दिसताना काय दिसतंय की अरे बाबा मुक्ती तर खूप पुढे आहे, मी तर अजून सगळ्या संसारात अडकलेलो आहे. तर मग जोपर्यंत असं वाटतंय तोपर्यंत सात्विक प्रयत्न जे आहेत ते आवश्यक आहेत. आणि म्हणून काय आता आपण पाहिलं तर हनुमंतांनी ते पुढचं कडवं घेऊ आपण. हनुमंतांनी काय केलं तर भवाब्दी लंगोनी लिंगदेह लंका जाळी तू विवेका एक्या हाके. भवाब्दी पार करून ते त्या लिंगदेह म्हणजे सूक्ष्म देहा म्हणजे हा देह म्हणजे मी नाही आणि हा सूक्ष्म देह आहे, त्यात वासना आहेत, त्या वासना जाळण्याचं काम या विवेकाने केलं आणि तो परत आलेला आहे. म्हणजे आत्मानुभव जरी नसला
तरी सद्ग्रंथ जे आहेत, संतांचा जो उपदेश आहे, त्यांनी आत्मानुभूती कशाने मिळेल ही जाणीव करून घेता येते. परोक्ष ज्ञान होऊ शकतं. संतांच्या शब्दांचं महत्व काय आहे? जे सत्संगतीचं महत्व हे की परोक्ष ज्ञान आपल्याला होऊ शकतं. पाण्याचा गुणधर्म शीतलता असली तरी आगीवर जेव्हा पाण्याचं भांड ठेवतो तेव्हा ते पाणी गरम होतं. म्हणजेच काय, त्या आगीचे गुणधर्म त्या सन्निकर्षाने त्या पाण्यात येतात. तसं संतांच्या जवळ त्यांच्या शरीरापेक्षाही त्यांच्या विचारांच्या जवळ जर आपल्याला राहता आलं तर त्या ज्ञानाचे जे जो उष्णता आहे, ती जी शक्ती आहे, एनर्जी जी आहे, ती आपल्यात येऊ शकते. त्याचा फायदा घेऊन आपण जेव्हा अभ्यास करतो, म्हणजेच ईश्वराच्या कथातून, सद्गुरूंच्या वाक्यातून शाब्दिक जरी असलं, तो संपाती इथे गुरुरूपाने दाखवलेला आहे की तो सांगतोय तिकडे स्वानुभूती सीता आहे, तू जाऊन तिथे पाहू शकतोस. तसं साधनेनी त्याचा एकदा अनुभव आला की नंतर मग वासनाक्षय, किंवा जसं आपण मागे पाहिलेलं की नारदांना एकदा दर्शन झालं भगवंताचं आणि मग ते दर्शन आत भगवान प्रकट नारदांना मागच्या आधीच्या जन्माची गोष्ट की दासीपुत्र असताना ध्यानात त्यांना ते सगळं परब्रह्म श्रीहरी चित्तात उतरले आणि त्या आनंदाने ते एकदम उठून उभे राहिले आणि उठून उभे राहिले आणि ते रूप नाहीसं झालं. म्हणजे कधीतरी आपल्याला श्रद्धा जर सात्विकतेने योग्य दिशेने प्रयत्न चालले असतील तर आपल्या लेव्हलपेक्षाही पुढचा अनुभव, कधी कधी आत्मानुभूतीसारखा अनुभव क्षणभर येऊन जातो. ती आपल्यावर ईश्वराची कृपा असते की हे तुला मिळणार आहे. जर तू याच मार्गाने गेलास तर आत्मानंद म्हणजे काय, तर त्याची झलक आपल्याला मिळू शकते, जशी नारदांना मिळाली. तर तसं सीता कायमची मिळण्याआधी तिची झलक जी मिळायची होती ती कशामुळे मिळाली, तर सर्वात पहिलं म्हणजे संपातीच्या सांगण्यावर विश्वास ठेवल्याने. महाराजांनी सांगितले प्रवचनात की तो संपाती सांगतो आहे, ती सीता मला दिसती आहे त्या 100 योजना पलीकडे लंकेत अशोक वनात, तिथे शोचपाव वृक्षाच्या खाली सीता बसलेली आहे, पाहू शकतो म्हणे. तर त्यावेळी जर वानरांनी सगळ्या म्हटलं असतं की आम्हाला दिसत नाही, तुम्ही सांगताय खरं कशावरून, तर तो म्हणत असता, तर तो म्हणाला असता पाहायचंय तर पहा, नाही तर मरा, नाही तरी तुम्ही प्रायोपवेशन करून बसलेलाच आहात. तर हे जसं आहे की आपल्याला स्वतःला अनुभव नाहीये, पण जे ज्ञानी महात्मे आहेत, सद्गुरू जे आहेत, त्यांनी शब्दांनी जे ज्ञान प्रकट करून ठेवलेलं आहे त्याच्यावर जर विश्वास ठेवला आणि त्याप्रमाणे जर आचरण आपलं आपलं मार्गक्रमण झालं तर तो भवसागर लगून त्या सीतेची माहिती, ती झलक मिळू शकते विवेकाच्या बळावर. आणि तो विवेक काय करतो, तर सूक्ष्म देहाला जाळून टाकतो. म्हणजे काय, वासना जाळून टाकतो. मागच्या वेळी आपण, मला वाटतं ह्या नाही, आपण पंचायतन आरतीच्या कक्षेत आपण पाहिलं होतं की वासनाक्षय हा समाधी लाभानंतरही अभ्यास करावा लागतो. तर आणि वासनेचा क्षय हाच मनाचा क्षय. मन हे वेगळं आपल्याला डिफाईन करताच येत नाही. ते संकल्प विकल्पात्मक वृत्ती ह्या त्याच्या लक्षणापुरतंच मनाचं अस्तित्व आहे.
नाहीतर संकल्प विकल्प हे आहेत आणि ते ज्यात राहतं हे मन, त्या मनाचं मन कशाने बनलेलं हे सांगता येत नाही आपल्याला, कारण ते फक्त संकल्प विकल्पात्मक आहे. संकल्प विकल्प हे वासनात्मक आहे. त्यामुळे वासनाक्षय झाला की ते मन गेलंच, मनोनाश झाला म्हणतात त्याला. आणि त्या मनाची जागा आत्माराम घेतो, भगवान घेतात. तर तसं तो विवेकाने वासना जाळल्या त्यांनी. आणि मग काय झालं की तो जो सत्पुरुषांच्या कृपेने ज्ञानाचा जो मार्गदर्शन मिळालंय आणि त्यांनी शब्दांनी जे कळून आले की स्वानुभूती कशाने मिळेल, तर तिथपर्यंत पोचण्यासाठी मग खरा साधनाचा अभ्यास सुरू होतो. खरा साधनाभ्यास हा परोक्ष ज्ञानाच्या नंतर आहे. आपण जे करतोय त्याला फार तर आपण थोडी बहुत उपासना म्हणू शकू, पण खरा साधनाभ्यास आहे. ज्ञानमार्गात पाहतोच आपण की साधन चतुष्टय, संपत्ती, शम, दम, तितिक्षा, सगळी म्हणजे विवेक, वैराग्य, शमदमादी, षटसंपत्ती आणि मुमुक्षा, हे सगळं प्राप्त झाल्यानंतर ज्ञानाचा उपदेश आहे. आणि मग त्याच्यानंतर उपदेश जो आहे, ती ज्ञानाच्या अभ्यासाला सुरुवात म्हणजे साधनेला सुरुवात तिथून आहे. मग तिथे पहिल्यांदा श्रवण, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति तज्ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिना, ही सुरुवात आहे गुरूंकडनं श्रवण करणं, प्रत्यक्ष श्रवण करणं किंवा त्यांचे ग्रंथ वाचून त्याचा अभ्यास करणं. महाराज सांगतात त्याप्रमाणे एकानी करणं किंवा सर्व मिळून करणं, ही सुरुवात झाली. मग त्याचं मनन आहे. नुसतं वाचलं, नुसतं ऐकलं संपलं नाही, ते घोळत रवंथ करत राहिलं पाहिजे. प्रत्येक चालता बोलताना त्याचा प्रत्येकाचा संदर्भ बघता आला पाहिजे. मग ते मनन झालं. मग त्याचा निरिध्यासन आहे, त्याच्याशिवाय दुसरा विषय नाही मनाला. विषय तो त्यांचा झाला नारायण, हे निरिध्यासन झालं. किंवा योग मार्गात सांगितल्याप्रमाणे आसन प्राणायाम नंतर प्रत्याहार झाला. प्रत्याहार म्हणजे मन बाकी सगळ्या विषयातनं बाहेर काढून ते परमेश्वराच्या ठिकाणी लावलं, हा प्रत्याहार आहे. आणि निदिध्यासन तेच आहे, त्याचाच सतत त्याच आत्मतत्वाचा ध्यास लागलेला आहे. मग त्याच्या पुढे धारणा आहे, मग त्याच्या पुढे ध्यान आहे आणि त्याच्या पुढे समाधी आहे. म्हणजे साधनाभ्यासाला सुरुवातच जवळजवळ जे श्रवण आहे तिथे परोक्ष ज्ञानापासूनच खरी सुरुवात म्हणावी लागते. तर विवेकांनी कळलं की स्वानुभूती कुठे मिळेल, आणि सगळ्या बंधाचं मूळ हे आपलं लिंगदेह सूक्ष्मदेह आहे, हेही कळलं. म्हणजे स्थूलदेहाचा अभिमान गेला, सूक्ष्मदेहावर काम करणं सुरू झालं. आणि साधन रूपी शिळा, आता साधन रूपी जी शिळा आहे, हे सेतुबंधना, हेही किती छान रूपक आहे की त्या भवसमुद्रात माझ्या साधनेने मी पुढे जाईन हाही विचार करणं चुकीचं आहे. पण तिथे ईश्वर भक्ती आहे, तिथे भगवंताचं नाम आहे. भगवंताचं नाम असेल बरोबर, तर ती साधना भवसागरात तरुण पुढे जायला उपयुक्त ठरू शकते. नाहीतर कितीही साधना करा, ईश्वराच्या भक्तीचा आश्रय न घेता ते ज्ञानमार्गी आहेत, त्यांच्यासाठी भगवंतांनी 12व्या अध्यायात मुद्दाम सांगून ठेवलेलं आहे की जे अव्यक्त रूपाची उपासना जे करतात त्यांनाही माझी प्राप्ती होते, जर ते सर्वभूत हिते रता राहिले तर. आणि तसे राहूनही हा मार्ग क्लेशोधिकतरच तेषां, म्हणजे प्रत्येक क्षणाला ईश्वराच्या जवळ नेण्याच्या ऐवजी लांब नेण्याची शक्यता त्या मार्गात जास्त आहे. इतका तो कठीण मार्ग आहे म्हणून भगवंतांनी सांगून दिलेले आहे. पण तेच जर रामनामाची त्याला जोड असेल, नामस्मरण जर आपलं असेल, तर आपला साधन मार्ग हा सोपा होऊ शकतो.
आपले साधनेचे दगड भवसागरावर तरू शकतात. तर असं साधनेचं सेतुबंधन साधनशिळेने तू सेतू बांधून आत्मा रामा घेऊन युद्ध करी. आता आत्मारामाचीच अनुभूती घ्यायची आहे. पण त्या आत्मारामाची अनुभूती घेताना जी साधना करतोय, ती साधना करताना सुद्धा ती साधना मी करतोय म्हटलं की तो झाला अहंकार. म्हणजे लगेच तो आधी कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा आस्वादू यात बसलं म्हणजे पुन्हा बंधनकारक झालं. सुखसंगेन बध्नाती ज्ञानसंगेन चानग म्हणून भगवान सांगतात की सात्विक अहंकार हाही बाधक होतो आणि तो सर्वात जास्त बाधक होतो. कशाने की सात्विक अहंकाराने आपल्याला आता सत्वप्रधान वृत्ती झाली, आपलं अन्न शुद्धी आहे, विचार शुद्धी आहे आणि साधनेत समाधान मिळायला लागलं तर ते समाधान ही पूर्ण समाधान नाहीये. पूर्ण आत्मानुभूती झाली नाही तोपर्यंतची साधना आहे तेही सुख या कॅटेगरीत बसते. फक्त ते सात्विक सुख आहे. तर त्यामुळे त्या सुखात जर अडकला, आपण पाहिलं मागे पण आपण बोललो असू की महाराजांना कोणी जर साधनेतले अनुभव सांगायला लागलं तर ते त्याला कधीही एंटरटेन करायचे नाहीत. कारण त्या साधनेचे अनुभव हे फक्त आपण योग्य मार्गावर आहोत हे कळण्यापुरते असतात. पण मला अमुक अनुभव झाला, तो त्या अनुभवातला आनंद म्हणजे त्या साधनेला बसलेला असताना कुंडलिनी जगदंबेमुळे मिळणारा आनंद हा वेगळा. पण मला असा अनुभव आला म्हणून जर आत गुदगुल्या व्हायला लागल्या तर त्याला रसात स्वाद म्हणतात आणि तो घातक ठरतो. सुखसंगेन बध्नाते. आणि दुसरं बंधन काय? ज्ञानसंगेन चानग. मला ज्ञान आहे, मी ज्ञानी आहे, मला सगळं कळतं. परोक्ष ज्ञान झाल्यानंतर अपरोक्ष ज्ञान होणं हे फार सर्वात कठीण साधनेतला जो भाग आहे तो मणिपूर चक्रापासून आज्ञाचक्राच्या भेदापर्यंत आहे. कारण परोक्ष ज्ञान झालेलं आहे. त्यामुळे महाराज सांगतात की अज्ञानी जर एखादा असेल, जे आपण पाहिलं की सुखसंगेन बध्नाती ज्ञानसंगेन चानग, तर त्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांची उभी महाराज सांगतात की नवल अहंकाराचे गोठी विशेषणा लागे अज्ञाना पाठी ज्ञानिया पाठी लागून नाना संकटे नाचवी. असा काही तो ओवी आहे ज्ञानेश्वर महाराजांची. की अज्ञानी जर असेल तर त्याला एखादा आध्यात्मिक कन्सेप्ट सांगितला किंवा एक सत्याची जाणीव करून दिली की त्याचे डोळे उघडून तो मनापासून साधना करून झपाट्याने पुढे जाऊ शकतो. पण हा जो ज्ञानी म्हणजे परोक्ष ज्ञानी जो आहे त्याला जर कोणी उपदेश करायला गेलं की अरे आत्मा हा सर्वव्यापी आहे, हो माहिती आहे मला, तो असंच म्हणणार. आनंद स्वरूप आहे, हो माहिती आहे आनंद स्वरूप. कारण हे सगळंच शब्दांनी माहिती आहे. त्यामुळे शब्दांनी माहिती असल्यामुळे तो ज्ञानाचा जो अहंकार आहे तो तिकडेच अडकवून ठेवतो आणि तो खूप खूप त्याच्यामुळे नाना संकटी नाचवतो. म्हणजे ज्ञान झालेलं आहे आणि वासना गेलेली नाहीत, ही खूप केविलवाणी स्थिती होते. कारण व्यवहारात वागताना राग द्वेष हे दिसतात, क्रोध आवरता येत नाही, काम आवरता येत नाही, हे स्वतःलाही दिसतंय इतरांनाही दिसते. त्यामुळे ती केविलवाणी स्थिती होऊ शकते. पण मग तसं होऊ नये म्हणून काय, तर आत्मारामा घेऊन युद्ध करी. त्यामुळे तो विवेक आहे, तो विवेक पूर्ण वाढला, तो आकाशा एवढा जरी झाला तरी तो खांद्यावर रामरायांना घेऊन जातोय. म्हणजेच काय, जो काय साधना अभ्यास आहे जे महाराजांनी अखंड आत्मा अविनाशी दत्त तयापदी लाविते जे स्वचित्त वित्तभ्रमा सोडिती ते कृतार्थ तो पूर्ण आनंद गुरु समर्थ, याचा अर्थ सांगताना सांगितलेलं आहे की मी उपासना करतो, मी बाकीच्यांपेक्षा चांगला आहे, मी असा लोकांना मदत करतो, हे जे सगळं मी करतो करतो म्हटलंय किंवा खरंच जे पुण्य अर्जित केलेलं आहे तर त्याचाही भ्रम निर्माण होतो.
म्हणजे ते मी केलंय हा भ्रम निर्माण होतो. आणि तो जो भ्रम जो सोडतो, वित्त भ्रमा सोडित ते ते कुठारतात. पैसे व्यवहारातले हे सगळे हे वित्त मानवी वित्त आहे, पण आपली उपासना हे ही दैवी वित्त आहे. ते मी करत नाही ही जर वृत्ती एखाद्याची असेल तर त्यांनी तो भ्रम सोडलेला आहे किंवा त्या भ्रमात तो पडलेलाच नाही. जसं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, करणे वा न करणे हे आघवे तोची जाणे, विश्वत चळत असे देणे परमात्मेनी. म्हणजे करणं नाही करणं, माझ्याकडनं उपासना होते नाही होते, हे सगळं तोच बघेल. कोण? की विश्व चळत असे जेणे परमात्माने, म्हणजे तो परमात्माच करू जाणे. आता याचा अर्थ असा नाही की साधनेच्या बाबतीत अरे ते काय महाराज बघून घेतील, आपलं नशिबात असेल तर साधना होते, हे योग्य आहे. पण केव्हा? हेच जर तुम्ही व्यवहारात म्हणू शकत असाल तर. खायला मिळेल नाही मिळेल महाराज बघून घेतील, कामाचा वेग जो आहे त्याला कामाचा उपभोग मिळेल की नाही हे महाराज बघून घेतील, हे जर नसेल आणि फक्त साधनेसाठी किंवा उपासनेसाठी हे असेल तर ते अधोगतीचं कारण आहे. तर त्यामुळे प्रोसिजर अशी आहे की व्यवहारातले प्रयत्न कमी करून तो व्यवहार ईश्वरावर सोपवता आला पाहिजे. आणि अध्यात्मातले प्रयत्न, कारण सुरुवातीला तो रजोगुण जाणार नाही, तर तो रजोगुण लावायचा आहे कुठे? या साधन मार्गाकडे. त्याला सत स्वरूपाची जोड द्यायची, सात्विकतेची जोड द्यायची. म्हणजे काय? उपासना एवढी एवढी उपासना माझी झालीच पाहिजे, हा अहंकार सुरुवातीला पाहिजे. बिभीषणाची जरुरी आहे रावण मारेपर्यंत. एकदा रावण मेला की तो बिभीषण तिथेच सोडून मग परत येणारच आहेत आत्माराम. तर इथे मुद्दा असा आहे की साधन मार्गातनही जाताना हे जे करतोय ते कोण करतंय? तर हे आत्माराम, माझे गुरु जे आहेत, माझा भगवंत जो आहे तोच हे सगळं करतोय, ही भावना ठेवणं. तर त्या आत्मारामाला घेऊन युद्ध करी म्हणतात. तर तसं युद्ध केल्यानंतर काय होतं? साहजिकच कामादी जे असुर आहेत ते कामादी असुर मारुदी दे आता, स्वानुभूती सीता वासुदेवा. स्वानुभूतीसाठी सर्वात महत्वाचं काय सांगितलेलं आहे हे इथे लक्षात घेण्यासारखं आहे. भरपूर माहिती आपल्याला आहे, ज्ञान म्हणूच नाही, माहिती म्हणावी. भरपूर वाचलंय, भरपूर ऐकलंय, यानी स्वानुभूती सीता मिळते का? नाही. तर ते भरपूर ऐकणं वाचणं याचा उपयोग जर काम क्रोध हे रिपू कमी करण्याकरता लागला असेल, झाला असेल, तर त्या वाचण्याचा उपयोग आहे, तर त्या उपासनेचा उपयोग आहे. उपासना करून आपल्या भोगाचीच इच्छा वाढवली, नोकरी मिळण्यासाठी उपासना, मुलं होण्यासाठी उपासना, मुलाचं करिअर होण्यासाठी उपासना, नातू होण्यासाठी उपासना, नातवाची शाळा नीट व्हावी त्याचं, म्हणजे हे थांबतच नाहीये. हे जोपर्यंत चाललेलं आहे तोपर्यंत ते कामादी असुर जाणार नाही. कामादी असुर ही कामामध्येच सगळं आले. कोणत्याही ज्या इच्छा आहेत तो कामाचा भाग आहे. अमुक संकल्प निर्माण झाला, संकल्प विकल्प काय आहेत? तर हे अनुकूल आणि हे प्रतिकूल असं जे इन्स्टिंग बेसिक तयार होतो त्याला संकल्प आणि विकल्प असं म्हणतात. ते झालं की त्याच्या पुढे कामात क्रोधोभिजायते, क्रोधात भवती सम्मोहा, सम्मोहात स्मृती विभ्रमा, स्मृती विभ्रमात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती, अशी ती चेन लागूनच आहे. त्यामुळे ती सुरुवातीलाच च्या इथेच ती कापली गेली पाहिजे. म्हणूनच प्रल्हादजी मागतात की कामानाम हृदी असौरोर हा भवतस्तु वृणे नराम म्हणून मागितले त्यांनी. मनातच काही कामना उत्पन्न होऊ नये,
तर इथे ऑलरेडी ज्या कामना उत्पन्न झाल्या आहेत त्या आत्मा रामाला घेऊन, म्हणजे सर्व कर्म जे आहे ते ईश्वरार्पण बुद्धीने करून कर्म करायची का, तर सर्व कर्म जी आधी झालेली आहेत त्याचा नाश करण्याकरता कर्म करायचे आहेत, आणि तीही ते भगवान करतायत अशी ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करून कामादी असुर मारून तो विवेक स्वानुभूती सीता वासुदेवाला देतो इथे. आता वासुदेव म्हणजे काय? वासुदेव म्हणजे टेंबेस्वामी महाराजांनी स्वतःचं नाव लिहिलंय का, तर तसं नाहीये ते. हे सर्व चित्ताची जी शुद्धता झाली, त्यातल्या वासना निघून गेल्या आणि आत्मप्रकाश झाल्या. आत्मप्रकाश झाल्यावर तो आत्मानंद मीच, तोच मी आहे, तत्वमसी किंवा अहम ब्रह्मास्मी पर्यंत तो पोचला, तरी अहम राहिला आणि अस्मी असण्याची भावना राहिली. तिचाही निराश संपूर्ण कामनिवृत्तीने झाला, तर मी गेला आणि नुसतं वासुदेव सर्वम ही अध्यात्मातली सर्वात श्रेष्ठ अवस्था, म्हणजेच आपली स्वतःची जी मूल अवस्था आहे ती प्राप्त झाली. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन्माम वेत्ती तत्वता, भगवान सांगतात गीतेमध्ये. म्हणजे हजारो लोकांमध्ये, म्हणजे असंख्य लोकात एखादाच माझ्या प्राप्तीकरता प्रयत्न करतो, पण त्या प्रयत्न करणाऱ्या सुद्धा वासुदेवच सर्वपर्यंत पोचणारा, म्हणजे मीही गेला, सगळं जगही गेलं आणि फक्त वासुदेव, तर तो महात्मा दुर्लभ आहे हे जे भगवान सांगतायत. तसं बनणं हे या विवेकाचा साह्य घेऊन आत्मस्वरूपाला समर्पण करून केलेल्या प्रयत्नाचं फल मिळू शकतं, हे या पदामध्ये मोठ्या महाराजांनी आपल्याला दाखवलेलं आहे. वाजले किती? हा आहे अजून वेळ. तर आता हे आपण रामचरित्राबद्दल मागे विचार केला की चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम, म्हणजे शतकोटी श्लोकांचं खरं चरित्र आहे असंही सांगितलेलं आहे, आणि त्याचे परत तीन सारखे भाग करून, म्हणजे 33,33,373 श्लोक असं करून त्यांनी देव, दानव आणि मानवांना वाटले. म्हणजे मनुष्य लोकात 33,33,333 श्लोक आले. आता ते वाटल्यानंतर तरी 33,33,333 इंटू 3 केलं तर ते शतकोटीला एक कमीच राहिलेलं आहे. म्हणजे 33 लाख नाही, सॉरी, 33,33,00,000 33,333 श्लोक वाटून दिले त्याच्यात 3 लोकात. तर ते समजा ऍड केले तर 99,99,99,999 होतात, म्हणजे एक श्लोक राहतो. तो जो श्लोक आहे तो 20 अक्षरांचा श्लोक उरला. आता त्या 20 अक्षरांच्या श्लोकामध्ये पण 3 भाग करून 6-6 प्रत्येक लोकाच्या रामायणात त्यांनी घातले, तरी 2 अक्षर उरली. ती कोणती? तर ती राम ही अक्षर उरली. आणि ह्यात काय झालं की त्या शतकोटी प्रविस्तर असं रामचरित्र आहे की त्याच्या एक एक अक्षरांनी महापातक नाश होणार आहे. त्या सर्वाचं सार जे काय असेल ते ते 2 अक्षर राहिले, ते म्हणजे राम. आणि म्हणूनच योगसूत्रकार पण सांगतात की ईश्वर प्रणिधानाने योग प्राप्त होऊ शकतो, चित्तवृत्तीचा निरोध होऊ शकतो. आणि ते योग प्रणिधान कशाने होतं, तर
तस्य वाचक प्रणवा, नाम जे आहे त्या नामाच्या स्मरणाने ते होऊ शकतं आणि ते रामनाम आहे, असं हे रामाचे महत्व आहे. आणि राम राम आपण मागे पाहिलं की श्रीराम जय जय राम मधल्या प्रत्येक रामाच्या एक एक अर्थ आहे. कबीरांचा दोहाही आपण पाहिला की एक राम दशरथ का बेटा, म्हणजे सगुण अवतारात आलेले श्रीराम. एक राम घट घट में लेटा, आत्मा राम, प्रत्येकाच्या अंतर्यामी असलेले भगवान हा आत्माराम आहे, दुसरं रामाचं स्वरूप आहे. एक राम आहे जगत प्रसारा, दिगंबराच्या दुसऱ्या शब्दात दिगंबराचा अर्थ जो सर्वव्यापी सच्चिदानंद स्वरूप जे आहे परब्रह्म, तो राम. आणि एक राम है जगत जगसे सबसे न्यारा, म्हणजे कूटस्थ सर्वव्यापी याच्यापेक्षाही याच्याही पलीकडे असलेला असं ते राम हे तत्व आहे, असं कबीरजी सांगतात. आता हे करून आपण आज याला भावार्थ रामायणाच्या पहिल्या याला सुरुवात करू. हा, त्याच्यापूर्वी अजून एक हे सांगायचं आहे की जे जो राम सबसे न्यारा जे आहे त्या राम याच्यात ते सगुण निर्गुणाच्या पलीकडचं म्हणजे गीतेच्या 15व्या अध्यायातही भगवंतांनी सांगितलेलं आहे की आत्मा आणि परब्रह्म तत्व हे त्यांनी सांगितल्यानंतर जो उत्तम पुरुष आहे तो त्याच्याही पलीकडे हे भगवंतांनीही सांगितलेले, तो एक उल्लेख करायचा राहिला. आणि रामनामाबद्दल अजून एक सांगणं आवश्यक वाटतं की रामनाम हा बीजमंत्रही आहे. म्हणजे त्याच्यात र हे अग्निबीज सूर्यबीज आहे, र हे सूर्यबीज, आ हे अग्निबीज आणि म हे चंद्रबीज. म्हणजे अग्नितत्व आणि शीतलता, म्हणजे इडा पिंगळा नाडीमध्ये सूर्यनाडी आणि चंद्रनाडी या याच्या मधून प्राण जेव्हा सुषमनेत जातो तेव्हा तो आत्मा नंदापर्यंत घेऊन जातो. इडा पिंगलाच्या मध्ये असलेल्या सुषमनेत प्राण शिरला की ती कुंडलिनी जागृत होणं त्याला म्हणतात आणि तिथून तो मार्ग पुढे जातो. तर ह ठ या शब्दाचा जो अर्थ आहे तस या राम शब्दाचा अर्थ आहे की सूर्यनाडी आणि चंद्रनाडीची साम्यावस्था करणं, हे त्या राम या शब्दात आला. आणि बाकी तर आपण बघितलं, जस्ट काही मिस नाही झालं ना ते बघत होतो मी. आणि हा आपण सात्विक अहंकार जो बिभीषण त्याचं उदाहरण घेतलं तर रामावतारात सात्विक प्रयत्न कसे हे रामांच्या चरित्रात आपल्याला दिसतं. आणि तिथे पाहताना की फक्त दोघे गेलेले, महाराज सांगतात फक्त दोघे आहेत, कोणाचंही साह्य नाही. पण अन्यायाचा प्रतिकार झाला पाहिजे, धर्माचा विजय झाला पाहिजे, याकरता निघाल्यानंतर त्यांना पशुपंखी पण तुझने साथ हे मिळालेलं आहे. आणि अन्यायाच्या बाजूने असलेल्या रावणाला भावानीही त्याचं साथ सोडलेली आहे, हे एक रामायणातनं आपल्याला शिकायला मिळतं. आता हे निर्भय काय आहेत, रामचंद्र हे निर्भय का आहेत, कारण सत्वगुण संपन्न आहेत. गीतेच्या 16व्या अध्यायात दैवी संपदा जी सांगितलेली आहे, गीतेतच पूर्ण 2ऱ्या अध्यायात स्थितप्रज्ञाची लक्षणं आहे, नंतर 3ऱ्या अध्यायात संन्यासाची लक्षणं आहेत, 12व्या अध्यायात भक्ताची लक्षणं आहे, 6व्या अध्यायात योग्याची लक्षणं आहे, राजयोगाची लक्षणं 9व्या अध्यायात आहेत.
त्याच्यानंतर 13व्या अध्यायात ज्ञानाची लक्षणं आहेत. त्याच्यानंतर 14-17 सत्वगुण काय, रजगुण काय, तमगुण काय हे सांगताना सत्व कशात, सात्विकता कशात आहे हे आपल्याला मार्गदर्शन मिळतं. आणि 16वा अध्याय तर पूर्ण दैवासुर संपद विभाग म्हणजे दैवी आणि आसुरी संपदा त्या 16व्या अध्यायात सांगितले. त्या अध्यायाची सुरुवात अभयपासून आहे. तर आपली वृत्ती सात्विक होत चाललंय की नाही, हे आपण निर्भय होतो की नाही यात हे एक परिमाण आहे. आपल्याला साधनेत काही प्रकाश दिसला, काही अनुभव आला, हे आलं ते आलं, हे मापदंड खूप वरवरचे आहे. कारण असं होऊ शकतं आपल्या प्रारब्धांनी काही काळ आपली वाईट प्रारब्धाचा फलभोग बाजूला पडलेला असताना चांगले आध्यात्मिक अनुभव येऊ शकतात, पण ते टिकतील असं सांगता येत नाही. पण मनाला सात्विक करण्याचा जो प्रयत्न आहे ते तुमचं प्रारब्ध कसंही असलं तरी तुम्हाला त्या सत्पथावर कायम ठेवतात. आणि म्हणून आसुरी संपत्ती जी सांगितली ती आपल्यातली दिवसेंदिवस कमी होते की नाही आणि दैवी संपत्ती आपल्यातली वाढते की नाही, ही खरी प्रगती आहे. आणि ती दैवी संपत्ती वाढल्याने काय होतं हे रामांच्या चरित्राने करतं. आणि आसुरी संपत्तीचा उत्कर्ष जर झाला तर काय होतं हे रावणाच्या चरित्रातनं कळतं. या दृष्टीने रामायणाचा अभ्यास केला तर आपल्याला थोडासा जास्त तो लक्षात येणार आहे. रामनामा बरोबर बद्दल अजून सांगायला, हे योगसूत्र जे आहे ते बऱ्याच जणांची अशी कल्पना असते योगसूत्र म्हणजे ज्याच्यात आसन प्राणायाम असतील, तर तसं काही नाहीये. योगसूत्र हे हा जो योग आहे चित्तवृत्ती निरोधाचा, तो योग म्हणजे काय फक्त अष्टांग योग असा काही नाहीये. त्याच्यातच ईश्वर प्रणिधान सांगितलेलं आहे. त्याच्यातच तस्य वाचक प्रणवा म्हणून सांगितलेलं आहे. आणि तस्य वाचक प्रणवा म्हणजे तो प्रणवच त्या परमात्म स्वरूपाचं वाचक आहे. आणि तज्जपस तदर्थ भावनम म्हणजे त्या प्रणवाचा जप किंवा आपल्याला जे नाम मिळालंय त्याचा जप आणि तदर्थ भावनम म्हणजे त्याचा जप करणं आणि तेच भगवंत आहे अशी दृढ भावना ठेवणं, यांनी योग साधला जातो असं योगसूत्रकार सांगतं. आणि म्हणूनच भगवानही गीतेत सांगतात विभूती योगात की यज्ञानाम जपयज्ञोस्मी, सगळ्या यज्ञामध्ये श्रेष्ठ असा जपयज्ञ सांगितलेला आहे. आणि म्हणून रामनामाला महत्व आहे. तर असे हे रामांचं चरित्र आहे. भावार्थ रामायणाची सुरुवात करायच्या आधी आपण महाराजांचं जे वेगवेगळ्या ठिकाणी महाराजांनी रामांबद्दल जे सांगितले, रामायणातल्या वेगवेगळ्या पात्रांबद्दल सांगितले, प्रत्येकाकडनं काहीतरी शिकण्यासारखं आहे. आता आपण पाडव्यापासून ते हनुमान जयंतीपर्यंत जो रामनाम नौका हा उपक्रम केला, महाराजांनी वेगवेगळ्या प्रवचनांमध्ये राम आणि रामचरित्र त्यातली पात्र यांच्याबद्दल जे प्रवचनातनं मार्गदर्शन केलंय ते सगळं एकत्र करून आपण ते केलं. ते जर तुम्ही ऐकलं असेल तर त्यात एक दिसून येतं प्रत्येक पात्राकडनं काहीतरी करताय. काही पात्राकडनं काय घ्यायचं हे शिकायचंय, तर काही पात्रांकडनं काय टाकायचंय हे शिकायचंय. आणि ते सगळे वेगवेगळ्या प्रवचनातनं विचार आलेले आपण तिथे एकत्र केलेत. तर ते तुम्ही वाचालच, पण निदान महाराजांनी एक एक्सक्लुझिव्हली जे प्रवचन जालन्याला केलेले 20 एप्रिल 94ला, त्यात बाकी ठिकाणी जे सांगितलंय त्यातला बराचसा भाग एका ठिकाणी आलेला आहे. म्हणून ते वाचून आणि मग आपण मुख्य ग्रंथ वाचायला सुरुवात करू. म्हणजे तो वाचत असताना ती पात्र जशी जशी येत असतील त्या पात्रांचं वागणं, रामरायांचं वागणं हे वाचतानाच आपला त्याचा अभ्यास होईल.
की अमुक ठिकाणी रामचंद्र असे बोलले, मग ते का बोलले